नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज एक वाटी रव्यापासून भरपूर पांढरा शुभ्र ढोकळा बनवूया। सकाळच्या घाई गडबडीत झटपट ही ढोकळा तयार होते। ढोकळ्याचा कलर तर बघा किती पांढरा शुभ्र आला। इथे मी बारीक रवा घेतला, एकच वाटी घेतली। भरपूर पोट भरून नाश्ता होणार आहे। एक बाउल घेऊया आपण। बाउलमध्ये आता रवा घालूया। एक वाटी पाणी होते, नंतर एक अर्धी वाटी पाणी होते आपण, असं म्हणजे 1.5 वाटी पण पाणी होते। मिक्स करून घेवे। तुम्ही चमच्याने घ्या नाहीतर मिश्रण घ्या। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। थोडी कोथिंबीर घालूया आपण, बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर। परत एकदा मिक्स करून घ्यावे। झटपट तयार होणारा हा ढोकळा आहे। एक 5 मिनिट आपण झाकून ठेवे। चवीपुरतं मीठ घाले। मीठ घालून परत मिक्स करून घ्यायचं। आता एक अर्धी इंच पुरी घालू आपण आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं। मिक्स करून घ्यायचं। आपलं बेटर हलकं फुलकं झालंय बघा, फुगलंय। थोडंसं तेल घालूया आपण, म्हणजे आपल्या घशात ढोकळा म्हणजे अडकणार नाही। तेल घालून मिक्स करून घ्यावे। तुम्ही खोलगट ताट घ्या ना, ताटली घ्या। मी डब्याचं झाकण घेतले। असं खोलगट घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं। सर्व मिश्रण आपण आता याच्यामध्ये घालूया। ही प्रोसेस जरा झटपट करायची। इनो घातल्यावर लय वेळ ठेवायचा आहे। थोडं प्रेस करून घ्यायचं। इकडे कढई ठेवले पाणी गरम करायला। कढईमध्ये एक स्टँड ठेवूया, त्याच्यावर आपण ही ताट ठेवणार आहे आणि झाकण ठेवायचं। एक 5 मिनिट आपण ठेवून देणार आहे, नंतर उघडून बघायचं। अशी काडी घेऊन बघायचं, काडी चिटकलं नाही तर आपला ढोकळा तयार झाला आहे। अजिबात चिटकत नाही। गॅस बंद करून घेवे। आता आपण साईडला काढून घेवे। आता सुरीने कट करून घेऊ आपण। छोटे छोटे पीस तयार करायचे आपण। जरा थंड व्हायला पाहिजे, मी थोडी घाईच केली। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। आता आपण ढोकळ्यावर तडका मारणार आहे। तेल गरम करायला ठेवले, एक अर्धा चमचाच, जास्त नाही घेतलं। अर्धा चमचा मोहरी घातली। 1-2 मिरच्या कट करून लाल घेतली तुम्ही। थोडंसं एक चिमटभर हिंग घातलाय मी। एक 2-4 पानं मी कढीपत्त्याची बारीक बारीक कट करून घेतली, टाकली ती।
ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतूया आपण. आणि चिमटभर साखर घालूया आपण. जास्त नाही घातली मी, थोडीशी साखर घातली. मग मिक्स करून घेऊया चमच्याने. आता ही तडका आपण ढोकळ्यावर ओतणार आहे. घालून घेऊया. किती पांढरा शुभ्र आपला ढोकळा झाला बघा, मस्त झालाय. पटकन निघतो ना, अगदीच लुसलुशीत झाला. जाळी सुटली आपल्या ढोकळ्याला. सर्व पीस मी आता ताटामध्ये काढून घेतले. तर खूप छान झालं. आता ढोकळ्यासंग खायला आपण चटणी तयार करून घेणार आहे. इकडे मी खोबरं, डाळ घेतले, आल्याचा तुकडा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय. सर्व आपण आता वाटून घेणार आहे. पुदिन्याची पण पाने घेतली तुम्ही. थोडंसं मीठ घालूया आपण, साखर पण घालूया आणि थोडं अर्धा 1-2 चमचे मी दही घातले. चटणी आपण वाटून घेतली हो का. आता वाटीमध्ये घालूया. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ओतून ते पण घालूया. इकडे मी चटणीला तडका देते. जिरं मोहरी घालून 1 लाल मिरची घातली, कढीपत्त्याची 2 पानं घालून तडका देऊन घेऊया. झटपट आपलं चटणी पण तयार होते ढोकळ्यासंग खायला. हिरवी चटणी. रेसिपी आवडली लाईक करा.